भगवद्गीतेचा श्लोक 19वा आणि 96वी ओवी ज्ञानेश्वरीची सुरू होणार. मनोनी सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. मनोनी सर्वत्र सदा सम. भगवद्गीतेचा श्लोक जो आहे 19वा. एव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः. ज्याचे अंतःकरण समतेत स्थित असते त्यांनी या शरीरात असताना पुढील जन्म जिंकला, कारण अक्षर सर्व दोष रहित व सर्वत्र सम आहे, म्हणून ते सर्व ब्रह्मामध्ये स्थित असतात. बुद्धी मन साम्या आले, येथे जन्मास जिंकले, ब्रह्म समजे निर्दोष, पावे त्यातच स्थिरतेस. मनोनी सर्वत्र सदा सम, ते आपणचे अद्वय ब्रह्म. अद्वय ब्रह्म मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि खूप डीप निरूपण आपण केलं होतं, लक्षात असेलच. परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहेत, निर्गुण निराकार, ज्यांनी करोडो करोडो विश्वब्रह्मांड निर्माण केले. त्याच्यामध्ये करोडो शक्ती आहेत, पण प्रमुख 3 शक्ती म्हटलं. नंबर 1 आपण असं म्हटलं की स्वरूपाधिक माया. नंबर 2 मध्ये आपण असं म्हटलं की जीव, आणि नंबर 3 मध्ये म्हटलं की माया. आता तसं स्वरूपाधिक माया याला देखील योग माया म्हणतात. योग माया हिला ब्रह्मिणी म्हणतात. अनेक नावे आहेत. ही भगवंताची खास शक्ती आहे, जी भगवंतामध्ये स्थित असते. नंबर 2 जीवशक्ती आहे, तिचं वर्णन मी केलं, पण आता जास्त करत नाही, मधून मधून आपण करणार आहोत. भगवंताची शक्ती आहे, भगवंतामधून निघालेली आहे, पण थोडी पृथक आहे. म्हणजे आपण जीव परब्रह्माचे अंश आहोत हे खरं आहे, परमेश्वराचे अंश आहेत खरं आहे, पण म्हणून परमेश्वर नाहीत. कारण स्वरूपाधिक माया चा काही संबंध नाही आपला. आपल्याशी जो संबंध आहे जीवाशी, तो मायेचा संबंध आहे. आणि ही जी माया आहे तिसरी, ती जड आहे. माया जड आहे. आता ही जी जड माया आहे, हिचा आणि जीवाचा संबंध आहे, पण परमेश्वराचा संबंध फार कमी आहे. आणि स्वरूपायोग साम्राज्यामध्ये स्वरूपाधिक माया भगवंताच्या जशी ताब्यात आहे तशी आपल्या ताब्यात आणावी लागते. म्हणून ही योग माया वेगळी आणि ही जड माया वेगळी. जड मायाचे आपण गुलाम आहोत, म्हणून इंद्रियांचे गुलाम आहोत. आपण जीव आपला योग मायेचा गुलाम आहे, स्वरूपाधिक मायेचा नाही. आणि म्हणून परमेश्वरापासून आपण विभक्त आहोत. ज्या वेळेस आपली कुंडलिनी जागृत होते, स्वरूपाधिक शक्ती ही जागी होते. मनोनी सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म. सर्वत्र सदा सम शब्द आहे. हा सिद्ध पुरुष ज्याची योग माया ताब्यात आलेली आहे, स्वरूपाधिक माया ताब्यात आलेली आहे,
तो भगवत स्वरूप होतो. त्याची दृष्टी जशी भगवंताची दृष्टी आहे तशी त्याची होते. पण मी काही उदाहरणं दिले तुम्हाला की भगवंतानी एवढं महाभारतीय युद्ध घडवून आणलं, परंतु द्वेष कोणाचाही केला नाही. लक्षात घ्या, कोणाचाही नाही. मामा सख्खा मामा कंस विरोधी मारत असताना देखील रागाच्या भरात मारलेलं नाहीये. लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णाचे सगळे भाऊ सगळे आप्तेष्टच मंडळी आहेत. नाही, मारल्या जाती ती आप्तेष्ट आहेत, मारणारे देखील आप्तेष्ट आहेत. पण हे धर्मयुद्ध आहे. आणि भगवान मारायला सांगतात. अरे स्वतःच्या पोरं ज्यांनी समाप्त केले तो भगवान आपलं आणि परकत जाणत नाही. 16,108 बायकाला प्रत्येकाला वाटत होतं की भगवान आपल्याबरोबर अतिशय प्रेम करतात. गोपिकांना वाटत होतं आपल्यावर जास्त करतात. प्रत्येक गोपीला वाटत होतं की नाही फक्त माझ्यावर आहे. पण ज्यावेळेस खरी कंपॅरिझन झाली तर महाराण्यापेक्षा गोकुळावर प्रेम अफाट होतं भगवंताचं. गोपिकावर अफाट प्रेम होतं. ह्या माझ्या आणि त्या परक्या हा भाव भगवंताकडे केव्हाच नव्हता. आणि जसा भगवंताकडे नसतो तसा जो भक्त भगवान झाला त्याच्याकडे नसावा. म्हणून श्रीमंत नाही, गरीब नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी नीच नाही, कोणी उंच नाही. आणि ज्याच्या दृष्टिकोनामध्ये असा भाव येतो किंवा आला, ही स्वरूपाधिक माया ज्या वेळेस विकसित होते 5 देहामधून आणि माया संपते, जीव हा शिव होतो, प्राण पूर्ण परमेश्वर होतो, आत्मा परमात्मा होतो, त्याच वेळेस सर्वत्र समदृष्टी, सर्वत्र सम. आणि निस्ती सम म्हणून चालणार नाही. म्हणून म्हटलं होतं की जैनांचं ते तत्वज्ञान मी सांगितलं, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक दृष्टी काय आहे मागे वर्णन केलं. इथे सम्यक दर्शन भाव आहे, सर्वत्र सदा समदृष्टी. लक्षात घ्या, समदृष्टी. आणि ही जर नाही झाली, आपल्या मुलावर जेवढं प्रेम आहे तेवढं इतर साधकावरही पाहिजे, मार्गदर्शकावर पाहिजे आणि चराचरांमधल्या बालकामध्ये पाहिजे. लक्षात घ्या काय म्हटलं. म्हणून उदाहरण तुम्हाला त्यावेळेस मी दिलं होतं की धर्मराज स्वतः दिवसभर युद्ध करत आणि संध्याकाळी शत्रू पक्षाच्या लोकांना देखील वाचवायचा प्रयत्न करीत. शत्रू पक्षाच्या लोकांनाही वाचवायचा प्रयत्न करीत. हे वैशिष्ट्य आहे, कारण दृष्टी समान आहे. अपपर हा भाव नाही, अपपर भेद नाही. पण कुठल्याही सिद्ध पुरुषांनी स्वतःचे पोरं नाही चढवले. लक्षात घ्या, दृष्टी कशी समजते. तुकाराम महाराजांचा मुलगा तुकाराम नाही झाला, पण निळोबा तरुण गेले, बहिणाबाई तरुण गेले. एक अनिष्ठ भाव तुकोबाचे चरणी, मनोणी बहिणाई लादली से. तुकारामांचा मुलगा तुकाराम नाही झाला, जिजाबाई नाही झाली. कोणी नाही झालं. रामकृष्णांचे वंशज नाही झाले पूर्ण.
मोदीजी महाराजांचा मुलगा सामान्य स्थितीतही नाही झाला, बाप्पासाहेबांचा मुलगा नाही होऊ शकला. लक्षात घ्या की हा माझा मुलगा आहे, हा गेला पाहिजे मोह असेल, पण आध्यात्मिक शक्ती नाही दिल्या जाऊ शकत, जरी तो घरचा असेल तरी. कोणाच्याही बायका तरल्या नाहीत, विसरून जा. क्वालिटी, ताकद, पात्रता आणि प्रेम लक्षात घ्या, हे लागत असतं. दृष्टी समय म्हणजे आपलं म्हणजे जवळ आणि परक म्हणजे असं नाही. बाप्पासाहेब आम्हाला नेहमी म्हणायचे, अरे माझे रक्तवंशाचे माझे नाहीत रे. आणि त्यांनी मला गेल्यानंतर माझ्या जवळ नाही आले तरी चालतील, आणि तेच घडलं. अग्नी 10 तुम्ही द्यावा. आपल्या शेखरने दिला अग्नी 10. मी आणि राठोड बाजूला उभे. ते म्हणायचे खरे आत्मवंशाचे तुम्ही आहात, रक्तवंशाचे ह्या जन्मातले आहेत म्हणे, आत्मवंशांचे पूर्वापार तुमचे संबंध आहेत. आत्मवंश, आत्मवंश जीव सारे, जाणू वागू प्रेम भरे. जाणू वागू प्रेम भरे, जाणू वागू प्रेम भरे. आत्म अंश जीव सारे. स्वरूपाधिक माया ज्यावेळी दृष्टीमध्ये येते त्यावेळेस आपला जीव जसा आहे तसा दुसऱ्यांचा जीव दिसू लागतो, भासू लागतो नाही, आणि मानू लागतो नाही, दिसू लागतो. कण कण में भगवान दिखता है, त्याची झलक समोर दिसते, आणि त्यामुळे तशी दृष्टी येते. मनोणी सर्वत्र सदा सम, म्हणून सर्व ठिकाणी निरंतर सम असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत. आता साखरीची सगळी खेळणी आहे, लक्षात घ्या. घोडा, हाती, देव सगळे साखरेचे. माया जीव आणि स्वरूपाधिक माया तिन्ही भगवंताच्या शक्ती आहेत, साखर आहे त्यांच्यामध्ये. पण परब्रह्म आपल्यामध्ये जीव आहे. जीव परमात्म्यापासून जरी निघाला तरी विभक्त आहे. चैतन्य शक्ती स्वरूपाधिक मायेची थोडीशी टिंच त्याच्यामध्ये आहे, एवढंच. चेतना म्हणून आपल्याला लोक विचारतात, चेतना गेल्यानंतर तुम्हाला 5 मिनिट ठेवत नाहीत. चैतना भगवंताची शक्ती आहे, आणि जोपर्यंत चैतन्य सळसळतं तोपर्यंत जग तुम्हाला विचारणार आहे, कुत्रही हुंगणार नाही, कोणी येणार नाही हे करायला. चैतन्य, आणि हे चैतन्य ज्यावेळेस डोळ्यासमोर, आज आपल्याला सगळे सत्य वाटतं, ही काय आहे? जडमाया आहे. जडमाया सत्य वाटते, जीव सत्य वाटतो, स्वरूपाधिक माया सत्य वाटत नाही. इथे अडचण आहे. आणि ह्या जडमायेमध्ये ज्यावेळेस स्वरूपाधिक मायेची दृष्टी येऊ लागेल आपल्या डोळ्यापुढे, प्रत्यक्ष चैतन्य भगवंताचं आत आणि बाहेर, आत प्रगटलं की बाहेर दिसू लागतं. बाहेर दिसू लागलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांद्यामध्ये विठोबा दिसू लागतो, म्हणजे विठोबाचं चैतन्य कांद्यामध्ये दिसू लागतं. लक्षात घ्या काय म्हटलं, कांद्यामध्ये दिसू लागतं, भाजीमध्ये दिसू लागतं. आपल्याला कांद्यामध्ये कांदाच दिसतो, काही दिसत नाही.
माणसामधला देव दिसला पाहिजे. ज्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये देवत्वाचा प्रकाश पडेल, देव आपल्यामध्ये ज्यावेळेस प्रगटेल, त्यावेळेस माणसामधला, वस्तूमधला देव दिसू लागेल. म्हणजे माया आणि जीवामधली जी शक्ती परमेश्वराची आहे, तिच्यामध्ये स्वरूपाधिक मायेचं चैतन्य दिसू लागेल डोळ्यापुढे, त्यावेळी समदृष्टी होईल. स्वरूपाधिक माया आणि जडमाया जे दोन भाग सांगितले होते, त्याच्यात जी जडमाया आहे, त्या जडमायेमध्ये ज्या वेळेस परमात्म्याची स्वरूपाधिक शक्ती दिसू लागेल म्हटलंय, मानायचं नाही आहे. आज तर आपला देव दगडामध्येच आहे, मूर्तीमध्येच आहे. मूर्तीच्या बाहेरच अजून आपण सरकलेलो नाही आहेत. म्हणजे आपण नाही, लोक. मी ज्यावेळेस एखादं संबोधन वापरेल तर तुमच्यासाठीच असेल असं नाही, कारण अनंत काळासाठी या कॅसेट होणार आहेत. की ज्यावेळेस हा जीवामधले मूळ चैतन्य दिसू लागेल, भगवंत दिसू लागेल, त्यावेळेस मत्सर होणार नाही, काही नाही. खरं सुख प्रगटेल आणि सर्वत्र समदृष्टी होईल. एकदा रामकृष्ण परमहंसांचं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की रामकृष्ण परमहंसा गंगेमध्ये स्नान करत असताना एकदम एक विंचू आला आणि हातावर अर्घ्य देत असताना सूर्य आला, तो विंचू हातावर आला. हातावर आल्यानंतर विंचूचा स्वभाव, खरं म्हणजे तो बुडत होता गंगेमध्ये. यांच्या हातावर आल्यावर म्हणले, आता जर पुन्हा टाकून देऊ खाली काय होईल? तो मरून जाईल. ते पाप लागेल आपल्याला, आपण वाचवावं. आता वाचवण्यानंतर विंचवाचा स्वभाव कसा आहे? तसं आपला साधक एखाद्या विंचवासारखा असेल तर कसं होतं तुम्हाला माहिती. तो दंशच करणार, कारण त्याचा स्वभाव आहे. उंदरासारखे स्वागत असते साधक असले ते कुरतडच बसणार. म्हणजे असं स्वभाव असतात. तो विंचवाचा स्वभाव दंश तो सारखा करतोय. तर शिष्याने सांगितलं, गुरुजी फेकून द्या ना, तो दंश करतोय. अरे म्हणले, त्याचा स्वभाव आहे दंश करणं, पण साधूचा स्वभाव कसा आहे? वाचवणं. मी माझ्या स्वभावाने चाललो पाहिजे, तो त्याच्या स्वभावाने जाईना. अहिंसा दृष्टी, समदृष्टी अगोदर येत असते, नंतर अहिंसा येत असते, आणि त्याच्यानंतर करुणा आहे बुद्धांची. अहिंसेच्या अगोदर ही समदृष्टी यायला, आणि समदृष्टी यायला नाटक नको, प्रत्यक्ष दिसला पाहिजे परमात्मा समोर, तरच ती खरी दृष्टी येते. माझ्यामधला परमेश्वर ज्या दिवशी मला प्रत्यक्ष दिसेल, त्यावेळेस तुमच्यामधला परमेश्वरही मला दिसेल. तो ऑरा दिसेल, ते स्वरूप दिसेल, आणि ते स्वरूप दिसल्यावर तुम्ही कोणालाही मत्सर करणार नाहीत. नाटक करायची गरज नाही, कारण त्याच्यामधला परमेश्वर तुमच्या समोर उभा राहील. लक्षात घ्या काय म्हटलं, इथे स्थिती आहे, इथे स्थिती आहे. हे नाटक करून येणार नाही. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म. नाटक केलं तर काय होतं सांगतो तुम्हाला. एका खेड्यामध्ये एक चालू माणूस होता. त्याने विचार केला, साधू बाबा जर झालं, नाटक आपल्याला जमतं. साधूंच्या सहवासात राहिला होता, कसं नाटक करावं लागतं ड्रेस घालून. त्याने एक नाटक केलं. म्हणला बस, 2-3 शिष्य घेतले. बस महाराज बोलत नाहीत, आणि बोललं तर फार थोडं बोलतात. एका झाडाखाली गावाच्या बाहेर बसला धुनी लावून. आणि आजकाल साधूंचं क्रेज, त्या साधूमध्ये काय आहे की नाही कोणाच्या बापालाही कळत नाही. पण ड्रेस घातलाय, जन्म घातलाय साधूमध्ये, ते साधू म्हणजे साधू. बसलं, गाव सुरू झालं पाया पडायला, काही प्रश्न विचारायला, काही असं विचारायला.
रीग लागली, फळाचे ढीग लागले, पैसे यायला लागले, महाराज बस आशीर्वाद द्यायला लागले. बाया बापुड्या लेकुरे सगळे अगदी लाईन, माणसं. त्यानंतर समजा कोणी आलं, महाराज हे काम कधी होईल? 9 महिन्यांनी होईल, हे 8 महिन्यांनी, कारण याला कुठं थांबायचं आहे, 1 वर्षाने होईल, कारण नंतर पळून जायचं दुसऱ्या गावाला, असा सगळा थाट. तुम्हालाही व्हायचं असतं तर असं करता येतं बरं का. कोणाला 1-2 वर्षाने काम होईल, कोणाला 6 महिन्याने होईल असं सांगायचं, मात्र त्या गावात पुन्हा थांबू नका. त्यानंतर झालं सुरू. तितक्यामध्ये त्याचा एक मित्र त्या गावचा लांबून पाहत होता. हा ड्रेसमध्ये असणारा हा आपला हाच दोस्त आहे म्हणला. काय बदमाशी म्हणले, इथे बुडवायला म्हणले सगळ्या लोकाला. हा जाऊन उभा राहिला. हा गेला की तो तर दुसरीकडे पाहू लागला की असे जशी ओळख नाही. आणि महाराजांचं थोडं प्रवचन चाललं होतं. ह्या बसला खाली. हा बदमाश काय काय बोलतो ऐकू म्हणले. हे पहा म्हणले, क्रोध कोणावरही करू नये, अहिंसा झाली पाहिजे, काही झालं तरी क्रोध करता कामा नये, राग येता कामा नये, नाही तर नरकात जाल. असं प्रवचन सुरू झालं. प्रवचन संपलं, सगळे पुन्हा पाया पडायला लागले. पाठ केलेलं होतं सेट. ते झाल्यानंतर हा उठला. महाराज तुमचं नाव काय? त्याला वाटलं काय बदमाश आहे हा आपला मित्र. तो म्हणे अडभंगनाथ. नाही खरंच सांगा महाराज तुमचं नाव काय? तो मला अडभंगनाथ. तुमचं गाव कोणतं? तो मला गाव नाही. म्हणे नाव काय? पुन्हा नाव काय? एकदा दोनदा सगळे बाकीचे हसायला लागले ना. खरं सांगा महाराज तुम्हाला शपथ आहे तुमचं नाव काय? आता 7-8 ते लोक हसायला लागले. काय सोंग आहे. शेवटी त्याने दाखवतो म्हणे तुला माझं नाव काय. चप्पल काढली किंवा बूट होता, बूट काढली की त्यांच्या मागे लागला तो महाराज. हा पुढे तो मागे. मला नाटक कशाला करायला मूर्खा, फसवायलाच त्या लोकांना. तुला राग आला ना, नाटक केलं की कसं सगळं बाहेर येतं. अंतरीची काय, अंतरीची ये अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आत काय ते पटकन असं बाहेर येतं. नाटक तुम्ही फार थोडा वेळ करू शकाल, पण महाराज लोकाला तुम्हाला हे करायचं ना, त्यांच्या इतका चिडखोर माणूस नसतो हे लक्षात घ्या. तुम्ही चांगले महाराजांच्या अंतरंगात जा, ते किती चिडखोर आहेत समजता. नाटक आहे हो. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इतकं सोपं नाही आहे नाटक करणं, फार अवघड आहे. मनोणी सर्वत्र सदा सम, ते आपणचे अद्वय ब्रह्म. दुसऱ्या वस्तूमध्ये परमेश्वराची शक्ती व्हिज्युअलाइज होईल, प्रत्यक्ष दिसू लागेल ती चैतन्य शक्ती, ती स्वरूपधारा. राधा, राधेचा उलट करा धारा. ती स्वरूपधारा, ती स्वचिन्मय शक्ती ज्यावेळेस प्रत्यक्ष दिसू लागते, त्यावेळेस आपण आपल्यासारखी शक्ती दुसऱ्यामध्ये दिसते, तर समता दृष्टीमध्ये निर्माण होते आणि त्या समतेमध्ये प्रत्यक्ष दर्शन होतं आत आणि बाहेर. आणि त्यावेळेस आपण ज्या परब्रह्मातून बाहेर आलोत, आपली जीवशक्ती, तशी त्याच्यामधली जीवशक्ती बाहेर आली आणि आपण भाऊच आहोत. कुत्र जरी असेल, मांजर जरी असेल, आत्मा अंश आहे. दिसू लागेल त्यावेळेस, तोपर्यंत आपण सगळं काही नाटक करू. मग नाटकाचा संबंध नाही, कारण प्रत्यक्ष दिसतं. प्रत्यक्ष दिसतं की अद्वय ब्रह्म आहे, ब्रह्माची शक्ती आहे. त्याच्या मुशीतून तो जसा आलाय तसा मी आलो आहे. भांडणं होतील का हो घरी? आज भांडणं काय, नवरा बायकोंची असो,
सासासुनांची असो, मुलगा वडिलांची असतो, भावाभावांची असो, का भांडणं आहेत? त्याचं कारण अहंकार, आणि अहंकाराचं कारण भगवंताचं चैतन्य अजून आम्हाला स्पर्शही केलेला नाही, बिलकुल स्पर्श नाही. अव कृपा आहे, असेल तर आमच्यावर सैतानाची कृपा आहे. सांगेल तुम्हाला तोही भाग. कारण लोकांना वाटेल परमेश्वरापासून सगळं जीवही चांगला आहे, जड मायाही चांगली आहे आणि स्वरूपाधिक मायाही चांगली आहे. तिन्ही चांगली असताना देखील वाईट का निर्माण झालं? अरे वाईटाचे बीजही परमेश्वरामध्ये, कारण अनंत शक्तीचं भांडार आहे, अनंत वाईट गोष्टीचंही भांडार आहे त्याच्याकडे. असं समजू नका की परमेश्वर सगळं माल आहे त्याच्याकडे, माल मसाला. जो मांगोगे वो मिलेगा. भूत मांगते हो क्या, भूत देंगे. मृत्यू मांगते हो, मृत्यू देंगे. प्रत्येक गोष्ट आहे त्याच्याकडे. तो तर दाता आहे. राक्षसी भाव पाहिजे, तथास्तु, खपा. मग त्याच्याकडे त्या वाईट शक्ती देखील आहेत, विषम शक्ती देखील परमेश्वरामध्ये आहेत. आणि म्हणून आपल्याला द्वैत दिसतं, म्हणून आपले अहंकार आहेत, कारण अहंकार ही शक्ती पण त्यांची आहे. सगळे आणि तो खेळ पाहतो आहे, हे माझ्या आसुरी मायेत अडकतात की दैवी मायेत अडकतात, तो खेळ पाहतो. समदृष्टी नसेल, आपण कोणाला जर डिवचलं, कोणाला बोचलं, तर भगवंत नाराज होतो. त्याच्यामधला भगवंत नाराज झाला तर तुमच्यामधला खुश होत नाही. तुम्ही तिरुपतीला जा की अजून कुठेही जा, अयोध्येला जा की अजून कुठेही जा, दुसऱ्याच्या मधला भगवंत तुम्ही नाराज केला, तुम्ही संपले. पण वस्तूमधलं अद्वय ब्रह्म चैतन्य तुम्हाला दिसलं तर समता दृष्टीमध्ये येते, कोणी परक नाही. कैकेयीने किती छळ केला. आपली टॉपमोस्ट साधक जरी कोणी असेल किंवा टॉपमोस्ट साधक, त्याला वनात घातलं, बापाला समजा मारलं, दशरथ महाराज गेले, राज्य रामाला सोडावं लागलं, अयोध्यावासियांना देखील 14 वर्ष रामराज्यापासून वंचित व्हावं लागलं. दुःखी प्रजा, दुःखी राजा, सगळं दुःखी, घर सगळं दुःखी झालं. लक्षात घ्या, कोणामुळे? एका मंथरेमुळे. मंथरेने लावून कैकेयीला दिलं आणि कैकेयीने सर्व धिंगाणा केला. कैकेयी मातेला ज्यावेळेस स्वतः भरत सांगतो, माता न तू वैरिणी, तू वैरिणी आहेस, माझी माता नाही आहेस. कारण कुठलाही भाऊ रामाला सख्या भावाच्या पलीकडे त्यांनी प्रेम केलेलं, आणि रामाने त्यांच्यावर केलेलं अफाट प्रेम केलेलं. असे भाऊ पुन्हा होणार नाहीत, नाही होणार. अफाट प्रेम. त्यानंतर कैकेयीला पश्चाताप झाला, पण सीता देखील ज्यावेळेस वनातून बाहेर पडले राम, कुठे गेले? चित्रकूट पर्वतावर आपण गेलेलो आहेत. अयोध्येहून चित्रकूटला आले आणि सगळी प्रजा आणि भरत अयोध्येची रामाच्या मागे, आम्ही देखील वनवासाला जाणार राम नाही आले तर. आणि भगवान वशिष्ठ बरोबर आहेत, राजगुरू. जिथे पाडा होता, लक्ष्मणाने तर धनुष्यबाण काढला की आता भरत, आता आपण तर चाललोय, मारायला आलाय, आपल्याला युद्ध करायचंय. रामाला म्हणाला, आता मी युद्ध करतो म्हणले भरताशी. भरत फौज घेऊन यायला सगळी अयोध्येची, अयोध्येच्या सर्व फौजासहित आलाय तो भरत. राम म्हणाले, थांब. भरताचं अंतःकरण राम ओळखू शकत होते.
पहिल्यांदाच भरताला रामाने तिथे सांगितलं की अरे ती माता आहे, कुमाता कधी असू शकत नाही. आणि कैकेयीला म्हणाले, भरतासारखा पुत्र तू जन्मास दिला, तू कुमाता नाहीयेस माते. हा तर खेळ माझ्या दैवाचा आहे. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात, राजकान कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, तुम्ही कोणी दोषी नाही. सीता पहिल्यांदा पाया कैकेयीच्या पडत होती, लक्षात घ्या, सख्या सासूच्या नाही. आता सख्या सासूला नका विचारू देऊ आणि चुलत सासूला विचारा. बाप रे, त्या सुनेची तर हिंदीमध्ये खटिया खडी होगी, फार सुंदर शब्द आहे. संपली समजाती. राम पहिल्यांदा कैकेयीच्या पाया पडतात. दुसऱ्या सर्व मातेच्या शेवटी कैकेयी आपल्या कौशल्याच्या पाया पडतात. राम नेहमीचा रिवाज. आणि त्याही आपला कोण नाही, राम माझा आहे. प्रत्येक जण म्हणतो राम माझा आहे. सोपं नाही आहे. वागण्याची पद्धत कशी असावी लागते. काही काही म्हणत होते राम माझा आहे, भरताला नाही म्हणली ती कधी. काय एक एक रामायणाचं पात्र आहे. त्यानंतर ही मंथरा त्या त्या पर्वतामध्ये चित्रकूटाच्या तिथे गेल्यानंतर राम पाया पडतात. ती ज्यावेळेस भरत खूप बोलला, तिला वाईट वाटलं. भरत निघून गेला राज्य सोडून, आईचा त्याग केला. तिला वाईट वाटलं. रामा चल, काही म्हणाली नाही म्हणाली. आता मला माझा भोग भोगू द्या, नाही येणार. मग तुम्हाला ती हिस्ट्री माहिती आहे. पण पहिल्यांदा पाया राम कैकेयीच्या त्या पेंडॉलमध्ये जाऊन पडले आणि सीता पहिल्यांदा जाऊन कैकेयीच्या पाया पडली. पण अशा स्थितीत ज्यांनी देश निकाला दिया, घराच्या बाहेर काढलं आणि सीता पाय दाबत बसली कैकेयीचे रात्री. म्हणजे लक्षात घ्या काय क्वालिटीचे पात्र आहेत. मी तर परेशान होतो त्या पात्रांचं काय असतील ते. एक साधा अंश जरी आपल्या जीवनात कोणाच्या आला ना, घरात रामराज्य, बाहेर रामराज्य आणि ज्ञानेश्वरीतही रामराज्य. थोडा थोडा अंश, जास्त नाही. कैकेयीसाठी ज्यावेळेस राम अयोध्येहून आले, नाही आपले युद्धाहून आले, पहिल्यांदा नगराच्या बाहेर आल्यानंतर सांगितलं अगोदर मंथरेच्या कडे जायचं, कारण मंथरेला हाकलून दिलं होतं. कैकेयीने देखील हाकलून दिलं. आणि ज्यावेळेस सगळ्यांना पहिल्यांदा दर्शन घ्यायचं म्हणले मंथरेचं, लक्षात घ्या राम म्हणतात, मंथरेला वाटलं आता शिक्षा करणार, कारण आता राजाच झालाय. ती घाबरायला लागली. गेल्याबरोबर पाया पडली रामाच्या. राम त्यांच्या झोपडीत गेले. काय घर असेल तिच्या, ती माफी मला माफ कर, असं कर, नाही तर शिक्षा दे, मला मारून टाक, मंथरा म्हणायला लागली. कारण प्रत्येक जण टोचत होता मंथरेला. 14 वर्ष अयोध्येचे नरनारी देखील टोचत होते तिला, जळत होती ती. राम तिच्या पाया पडले. माता तू अगोदर आहेस, तुझं घर राजवाड्यात आहे, म्हणून तुला न्यायला आलो. आम्ही तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत तू राजमहालात जात नाही. काय वाक्य आहेत. आणि मंथरेला अगोदर घेऊन आले आणि नंतर कैकेयीच्या महालात गेले राम. आणि पहिल्यांदा कैकेयीच्या पाया दुसऱ्यांदा पडले. कुठे वैर आहे? वैरभाव कुठेही नाही. आणि इथे पहा तुकाराम म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी.
जे पुत्राला दया तुम्ही करता ते दास आणि दासीवर केले पाहिजे का समदृष्टी तिथे. म्हणजे असा भाव निर्माण झाला पाहिजे आपल्या व्यवहारात होतो का, नाहीतर आपली अजून लायकी नाही. व्यवहाराकरता तुम्हाला बदलावं लागेल, हे बरोबर आहे. व्यवहाराकरता बदमाश लोकांशी बदमाशी सारखं वागावं लागेल, पण आतून भाव असा पाहिजे. रामाने मारलं नाही, रावणाला मारलं नाही का, मारलं, कुंभकर्णाला मारलं, पण बायकोला नेल्यानंतरही द्वेष नाही केला हो रावणाचा. अधर्म केला म्हणून अधर्माचा नाश करण्याकरता अवतार होता, मारलं. पण लक्ष्मणाला सांगितलं, रावण ज्यावेळेस मेला असं सगळं झालं, सगळ्यात जास्त पहिल्यांदा कोणी उदास असतील तर राम. खरं म्हणजे सीता मिळणार. हनुमंताला चिंता झाली, लक्ष्मणाला चिंता झाली, खुशीचा दिवस आहे आज, रावण मेला आणि माता सीता आता आपण घेऊन येऊत मानानं सन्मानानं. युद्ध संपलं आणि रामाचं तोंड उतरलेलं आहे. आणि रामा असं काय झालं, आता सीतेची भेट होणार नाही रे. ह्या विश्वातून एक फार मोठा विद्वान गेला आणि तपस्वी गेला. पहा, मारावं लागलं मला, पण एक विद्वान आणि तपस्वी गेला. लक्ष्मणा, इतका विद्वान नाही रे आज कोणी पृथ्वी तलावर. रावण खरंच विद्वान होता. भगवान शंकराचं कैलाश जो उचलू शकत होता तो रावण फार विद्वान होता. आणि तू जा त्याच्याकडनं राजनीती धर्मनीती सगळं शिक. लक्ष्मणाने डोक्याला हाताला असं डोक्याला हात लावला. बापरे, त्याच्याकडनं शिकायला पाठवायले. लक्ष्मण म्हणते, दुसरं कोणी नाही का? नाही म्हणले. तो गेला ना, पुन्हा ही धर्मनीती राजनीती सांगणारा कोणी नाही रे, तुझा. म्हणे मेला ना तो? नाही रे, अजून मेला नाही तुझा. लक्ष्मण गेला, पण रामासारखी दृष्टी लक्ष्मणाची नव्हती ना. अहंकार होता. माणसं खरं सांगू का घेऊ शकत नाही, त्याचं कारण अहंकार. दीड पसड्याची बुद्धी नसते, दीड पसड्याचं शरीर नाही, दीड पसड्याचं काही नाही, काही समजत नाही, पण मी 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 दूर चाललेली असते. काही नसतं स्वतःकडे. याला भोसक त्याला भोसक. रावण असा शांत समाधिस्थ अवस्थेत होता. जरी सगळे बाण लागलेली होती तरी. लक्ष्मण गेला, हॅलो काय असेल शब्द संबोधन केलं. रावणाने डोळे उघडले, पाहिलं लक्ष्मणाकडे, हात जोडले लक्ष्मणाने. मी आलोय, मी लक्ष्मण आहे. रावण गप्प आहे, फक्त पाहिलं. राजनीती सांगा, माझ्या भावाने सांगितलंय तुमच्याकडे जायला, सांगा आता धर्मनीती राजनीती. आता असं सांगेल का कोणी? त्यांनी पुन्हा डोळे उघडले, बंद केले. मी तर म्हणलंच होतं की आपल्या भावाला काही फारसं समजत नाही, किती अहंकार आहे म्हणले या रावणाला. गेला परत लक्ष्मण. म्हणले बोलला देखील नाही हो रावण, तुम्ही मला म्हणाले ना त्याला सगळी नीती माहिती आहे. काही नीती माहिती आहे म्हणले? साधा मी गेलो, हात जोडून उभा राहिलो, रिक्वेस्ट केली, सांगायला तयार नाही, इतका माज आहे म्हणले त्याला, आणि तुम्ही म्हणतो त्याच्या इतकं धर्मपंडित नाही. रामाने एक प्रश्न केला. रावणाला राम ओळखत होते आणि रामालाही रावण ओळखत होता, हे लक्षात घ्या. खूप उदाहरणं आहेत रावणाची, सांगत नाही. त्यानंतर राम एवढंच म्हणाले, लक्ष्मणा तू कुठून उभा होतास रे? कोणीकडून उभा होता, डोक्याकडून का पायाकडून? म्हणले डोक्याकडून. म्हणले अहंकार तुला होता. अरे ज्याच्याकडनं घ्यायचं सगळं अहंकार विसरून नम्र व्हावं लागतं रे. पायाकडून जा आणि चरण स्पर्श कर. एक ताड गेले, हॅलो बोलो, असं कोण बोलणार? लक्ष्मण पुन्हा गेला, पायाकडून उभा राहिला
आणि चरण स्पर्श केला, डोकं टेकलं आणि नम्रपणाने उभा राहिला. रावणाने जी नीती सांगितली प्रसिद्ध आहे. हे लक्ष्मण म्हणले, सांगतो तुला धर्मनीती. मग म्हणाले, कुठं गेलं होतं तुमचं सीतेला नेताना? प्रचंड आहे. रावणाने जी नीती सांगितली, राजनीती, धर्मनीती, सगळं सगळं सांगितलं लक्ष्मणाला आणि नंतर प्राण सोडला. मनोनिक सर्वत्र सदा सम. सर्वत्र सारखं दिसलं आहे. शत्रू देखील मित्रासारखा वाटणं, हा भाव त्याच वेळेस जागृत होतो. त्यावेळेस भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये, व्यक्तीमध्ये दिसायला लागतो. आणि नाटक करून होत नाही, हे मी आत्ताच सांगितलं. ट्रायल करता येईल, ट्रायल, पण घोटाळा होऊनच बसतो. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणचे अद्वय ब्रह्म. सर्व ठिकाणी निरंतर सम असणारे जे अद्वय ब्रह्म, तेच आपण आहोत, हे समदृष्टीचे गूढ ते तो संपूर्ण अनुभवितो. की आपण आपल्यामधला आत्मा, आपल्यामधला परमात्मा, आपल्यामधली चैतन्य शक्ती आणि त्या वस्तूमधली, व्यक्तीमधली चैतन्य शक्ती एक आहे. आणि मी आणि तो भाऊ आहोत, अंश आहोत. तो ब्रह्म, मी ब्रह्म, ही दृष्टी येते. त्याला साधू म्हणतात, त्याला सिद्ध म्हणतात. बाकी नाटक आहे, सगळं नाटक. जी विषय संगण सांडिता, इंद्रिया ते न दंडिता. परिभोगिली निसंगता, कामने विण. जी विषय संगण सांडिता. लक्षात घ्या, सध्याच्या साधू लोकांनी अनेक धर्मपंथांच्या पूर्वापार आणि आताही असं समजलं की विषयाचा संग करू नये, विषयांचा संग करू नये. जैन साधू आंब्याचा रस खात नाहीत. म्हणलं का? मी त्यांनाच प्रश्न विचारला. नाही म्हणले, दमनाचा प्रयोग आहे, कोणाला स्पर्श करायचा नाही बायांनी. का? काय सांगा, आम्ही बिघडलो तर? अनेक महाराजांचे असे काय आहेत, पाया पडू नये दुरून, कोणी स्पर्श करू नये दुरून. ज्ञानेश्वरांनी आणि भगवान गोपालकृष्णांनी हे त्याज्य ठरवलं. जी विषय संगण सांडिता. विषयाचा संग घेऊ नका कोणी म्हटलंय? विषय खाऊ नका, विषय उपभोग करू नका, जनकासारखं राहा. महाराज राम राजे होते, महाराजा जनक राजे होते, लवकुश राजे होते, लक्ष्मण शत्रुघ्न सगळे राजे होते, सीता महाराणी होती, द्रौपदी महाराणी होती. लक्षात घ्या, जैनांचे 24 तीर्थंकर राजे होते, गौतम बुद्ध राजे होते. राजकुलात राहून नंतर मग ते आपण म्हणू की ते साधू झाले, लोककल्याणासाठी झाले असतील, जगकल्याणाकरता त्यांना आदेश असेल, पण त्याच्यासाठी साधू व्हावं लागतं हे बरोबर नाही. कशाकरता साधू व्हावं लागतं? पाश नको, नाही तर प्रपंच करून, परमार्थ करून लोककार्य करायचे कठीण आहे म्हणून काही लोक साधू झाले, लग्नच केले नाही. की एकच आध्यात्मिक प्रपंच आपला आणि लोकांचा करू, एक लाईफ आपण वाहून टाकू, एवढाच अर्थ आहे. पण ते लाईफ खरं व्हायला जात नसेल आणि आध्यात्मिक शक्ती आपल्यातही आली नसेल, ते संसारी, जरी साधू वेशात असले तरी ते संसारी. संसारही गेला, परमार्थही गेला.
विषयांचा संग न सांडिता, म्हणजे समदृष्टी आहे पण संसारी आहे. संसार सोडायला सांगितलेलं नाहीये, असा संन्यास आहे भगवद्गीतेमध्ये. संसार न सोडता, वेश न घालता, बायका पोरं न सोडता संन्यासी म्हणजे भगवद्गीता. लक्षात घ्या. फक्त अटॅचमेंट करू नका एवढं म्हटलंय. अटॅचमेंट म्हणजे आसक्ती नको. आसक्ती काय करते हो? फार आपण आसक्त झालो आणि एखादं प्रारब्धाचं फळ समजा भोगायला पोरीला, पोराला, नवऱ्याला, बायकोला आलं तर सारखं रडावं लागेल, सारखं दुःखामध्ये जावं लागेल. आसक्ती असेल तर काय झालं माझ्या पोरीचं, काय झालं माझ्या पोराचं, काय झालं माझ्या नवऱ्याचं, काय झालं माझ्या बायकोचं, बसा रड. आसक्ती दुःखाची खाण आहे. तुम्ही कोणालाही वाचू शकत नाही. अरे भगवान गोपाल कृष्ण परब्रह्माचा डायरेक्ट 16 कलायुक्त आणि अनंत शक्तीने घेऊन आलेला अवतार अभिमन्यूला नाही वाचू शकला. सगळ्याला वाचवलं पण अभिमन्यूला नाही वाचवलं. डायरेक्ट अवतार आहे. स्वतःच्या बायकांना नाही वाचवलं. 3.5 लाख प्रजा होती, स्वतःची पोरं पोरी नाती पंतू एक परवडीच होती. सगळ्याला बुडवलं, नाही वाचवलं. ठराविक बायका वाचवल्या, बाकी सगळ्याला बुडवल्या. 16,000 पैकी किती वाचल्या? काही नाही, साप बुडवलं. पण रडला नाही बरं. मास्तर बद्री केदारला जाऊन साधना करीत बसले. आसक्ती रहित आहे प्रभू. प्रेम केलं, अफाट केलं. आसक्ती नसणे म्हणजे प्रेम करू नये असं नाही. प्रेम अफाट करा. फक्त आसक्ती तो ज्यावेळेस फळ भोगेल आणि तुम्ही फळ भोगाल, दोन्ही वेळेस रडू नका. आपण आपल्याही वेळेस रडतो आणि दुसऱ्याच्याही वेळेस रडतो. त्याचं कसं झालं, नाही तर माझं कसं झालं. मारा बोंब. आसक्ती. रामकृष्ण परमहंसाला नासूर झाला, आळ्या पडल्या जखमेमध्ये. आणि राणी रासमतीचे जावाई माथुरबाबू म्हणतात, शिष्यभेद प्रसिद्ध, महाराज हे काढू द्या ना. नाही म्हणले, मला काही करत नाहीत, कशाला मारायचं त्यांना, मला त्रास देत नाहीत. शरीराची आसक्ती नाही आहे. म्हणजे आपणही तसंच केलं पाहिजे. 2-4 आळ्या आणून सोडायच्या असं नाही अर्थ घ्यायचा की एक जखम झाली की 4 आळ्या येणं आणून टाकल्या आणि मग दाखवायचं लोकांना, पहा रामकृष्णानंतर मीच. असा अर्थ घ्यायचा नाही. प्रत्येक गोष्टीचं नाटक करावं असं नाही. त्याच्यातला भाव लक्षात घ्या. भाव लक्षात घ्या. नाही ते पान हे महाराज कसे आहेत, जखमेवर आयडीन टाकलं. नाटक नको. भाव लक्षात घ्या. आसक्ती रहित उपभोग मान्य आहे. आसक्त नको. राम महाराज दशरथ राम वियोगाने मेले ना, राम वाचू शकले का? राम वाचू शकले का? पहिला प्रश्न आहे. ज्या वेळेस प्रारब्ध कर्म जर्मिनेट होतात, लक्षात घ्या मी काय म्हणलं. कर्म थिअरी आहे. जे प्रारब्ध कर्मे जर्मिनेट झालेले आहेत आणि जे भोगायला आलेले आहेत, देव देखील वाचवत नाही. प्रारब्ध भोग भोगावे लागतात. फक्त देव, तुम्ही भक्त असाल तर कवच देतो. म्हणजे काय करतो सांगतो. कवच देतो म्हणजे काय करतो. देव वाचवत नाही. हा देव ढाल देतो. भक्त आहात का? पण जर्मिनेट झालेले तलवारीचे वार पडतील, पण ही ढाल घे.
2-4 वार कमी लागतील, काही ढालीवर ताड, ढाल देईल पण लगेच सगळे कर्म माफ नाही करणार. शक्ती देईल, ढाल देईल, लढाईची शक्ती देईल, पण लढ म्हणेल या कर्माशी. कर्म भोग जे जर्मिनेट झालेत, संचित कर्म प्रारब्ध म्हणून आलेले आहेत, ते भोगावे लागतात. भले देव असो, भले कोणी असो, ते कर्म जरा लेसर पनिशमेंट, कमी हे काय म्हणतात शिक्षा एवढं होईल, ढाल दिल्या जाईल, प्रोटेक्शन दिल्या जाईल, पण तुम्हाला भोगावं लागेल. अभिमन्यूला नाही वाचवलं आणि प्रारब्ध कर्म घेऊन आलेला होता. जाणं भाग आहे, जा, निघून जा. द्रौपदीचे 5 पुत्र मारले गेले अश्वत्थाम्याकडून, नाही वाचवलं. एक वंश दिवा शिल्लक नाही. अभिमन्यू मेला ना. अभिमन्यूच्या गर्भात जो उत्तरेचा गर्भ होता तो शिल्लक होता. पांडवांच्या कुळात कुलदीपक नव्हता. पांडव नाराज नाही झाले. वा 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 वा, आमचे पोरं मारले, हा पाहत बसला आणि गुरुचा पुत्र स्वर्गातून आणला. द्रौपदी नाही म्हणली, भगवंता तू आण रे, आणू शकले नसते का? पण नाही, त्यांचा टाईम संपलेला आहे, संपलं. भगवंतानी स्वतःलाही शरीरधारी असताना वाचवलं नाही. जायचं ना, निघून जायचं. म्हणून अटॅचमेंट नको, कारण हे शरीर जाणार, आपण जाणार. राम आले, कृष्ण आले, सगळे आले, ते सगळे गेले. मोठमोठे संत आले, तेही निघून गेले. भगवान ज्ञानेश्वरही गेले, मोदीजी महाराज गेले, बाप्पासाहेब गेले. आपणही जाणार. धसकीत भरती सगळ्याला. नाही, बहुतेक आम्ही, ते गेले असतील, आम्ही नाही राहणार. आपण जाणार. फक्त जाताना रडू नये, कारण जो भोग आलाय तो प्रत्येक जण भोगणार. प्रत्येक जण. पोरं पुरी आपापलं घेऊन आले, तुमच्या जोरावर एकही आलेलं नाही. आणि त्याचा भोग भोगत असताना तुम्ही रडता कामा नये. रडायचं असेल तर फक्त ईश्वरासाठी, अध्यात्मासाठी रडा. माईक जगतासाठी रडाल ते पाप आहे, तो नरकाचा दरवाजा आहे. म्हणून विषय भोगाला अडचण नाही, विषय भोगत असताना तिथेच नका खाऊ. नाही, गुलाबजामू ह्या हॉटेलचे चांगले आहेत, मग महिनाभर मुक्काम आम्ही इथेच करणार, ही आसक्ती झाली. गुलाबजामुन चांगले आहेत, खाल्ले, निघा ना पुढे. नाही, नाही हो मिळणार पुन्हा इतकी टेस्टी, असं नाही. मुलगी म्हणते आईचं घर चांगलं वाटतंय, आता मी जाणारच नाही 1-2 वर्ष. नाही चालणार. किती प्रेम असलं जावं लागेल. आणि त्यावेळेस रडता कामा नाही. नाही, दोघे ढसढसा रडायलेत. एक जण ॲडमिट केली मुलगी त्या दवाखान्यात, ही ह्या दवाखान्यात, काही अर्थ नाही. दुःख, दुःख, आसक्ती दुःखाचा दरवाजा उघडते, नरकाचा दरवाजा उघडते. म्हणून संग करा, म्हणजे विषय भोग घ्या, पण भोगी बनू नका. उपयोग घ्या त्या वस्तूचा, संयमित उपयोग घ्यायचा, ही परमिशन आहे. म्हणून सर्वत्र सदा सम असणाऱ्याने विषय भोग घेऊ नयेत, हे असं नाही. जी विषय संगन सांडिता, सोडू नका. महाराज पिक्चर पाहायला, मग सगळ्यात मला जास्त आवडतात एकाही 2-3 महाराज. कधी टीका करणार नाहीत, बाकीचे सगळे टीकास्त्र सोडतात आणि त्यांच्या मनातच पिक्चर आहेत. एकदा मुरारी बापूंना अनेक जागी प्रश्न विचारतात, ते फिल्मी गाणेच म्हणतात. पेटेंट गाणे आहेत त्यांचे काही. त्याच्यामध्ये ते एक गाणं आहे, हाँ जहाँ डार डारी पे सोने की चिड़िया करती बसेरा, ये भारत देश है मेरा. काय सुंदर बोलतात, जय भारती. असे अनेक फिल्मी गाणे ते म्हणतात. काही महबूबचे गाणे आहेत, काही शेर म्हणतात. त्यावेळेस लोक म्हणतात, महाराज तुम्ही असं कसं करता फिल्मी गाणे? ते म्हणजे काय वाईट आहे?
फिल्मी गाणे वाईट आहे का? फिल्म पाहणं वाईट आहे का? त्याच्यामध्ये राधा पहा, त्याच्यामध्ये कृष्ण पहा, संपलं. पण विषयाचा संग घ्यायची मनाई नाही. विषयाचा संग घेताना दृष्टी कोणती असावी याला महत्त्व आहे. ॲक्शन कोणती असावी. आणि तो विषय कर्तेपणाचा घेतला आता पुन्हा काढणार नाही, कारण इतका डीप गेलेलो आहे त्या विषयात, आता पुन्हा काढत नाही. आता गरगरायला लागेल पुन्हा डोकं. जी विषय संगण सांडिता इंद्रिया तेन दंडिता. इंद्रियांना दंड करू नका. साम दाम दंड भेद. इंद्रियांना दंड करू नका. साधू झाले की त्यांना वाटतं इंद्रिय दमित केली पाहिजेत. होती एक पद्धती एका काळी. आताच्या मानसशास्त्रामध्ये ती मोडत नाही. सध्याच्या ह्या 1-1.5 वर्षाच्या मानसशास्त्रात ही पद्धती दमित शक्ती मोडत नाही. पूर्वी असतील नाही करायचं. अरे ऋषी मुनींना लग्न करा म्हटलं, कपिल महामुनींकडे आले, अनेक लोकांकडे आले. आणि स्वतः विष्णू येऊन सांगतात तरी नको वाटतं लग्न. आता आईनं सांगू द्या बाळा तुझं लग्न करायचं का? मग तो म्हणला हो करायचं. मग कोणी विचारलं करायचं म्हणतोस? आईनं सांगितलं म्हणून म्हणतोय. होती पद्धती. इंद्रियांना इंद्रिय संयम होता, इंद्रियावर तेवढं कंट्रोल होतं, सगळं होतं. त्यावेळेस दमन करायची तशी गरज नव्हती, केलं तरी चालू शकत होतं. आताच्या काळात दमन नाही, तीच ती पुन्हा आठवेल भूतासारखं. ते आठवल ती मानगुटीवरच बसल्यासारखं होईल. महान संत ब्रह्मदेशाचे मारवा, त्यांच्याकडे एक सेठ सावकार गेला. महाराज म्हणले हे घ्या, तुम्हाला काही मोहरा देतो, फिकीर करू नका, तुमचं चरित्रार्थ चांगलं चालेल, पण मला काही साक्षात्कार देव वगैरे काही दाखवा. ते म्हणले अरे नाही दिसत, असं नाही दिसत, तसं तर नाही म्हणले तुम्ही दाखवू शकता. असं कसं करता म्हणले, आम्ही जाणारच नाही. बसला ना 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. 12 म्हणले दाखवतो. बस खुश झाला. काय करू मी? द्या म्हणले एखादा मंत्र. घे म्हणले. एक चिठ्ठीवर मंत्र लिहिला. आता जाईच ना तो, हा मंत्र आहे म्हणले आणि तो पाठ करायचा. ऑलराईट म्हणले. किती? एक 10 माळा रोज करायच्या 1 घंटा. किती दिवसात होईल? एखाद्या महिन्यात दर्शन होऊन जाईल. बेस्ट झालं म्हणला. निघाला. हॅलो पुन्हा कशाला थांबतो? निघाला की तिथपर्यंत गेले की महाराजांनी थांब म्हणले. अरे थोडं थांब, एक सांगायची गोष्ट राहिली. म्हणजे काय? लाल तोंडाचं माकड समोर आणता कामा नये. त्याचे म्हणला माकड कधी समोरच आलं नाही म्हणले. आपलं तशी फिकीर करू नका म्हणले. लाल तोंडाचं माकड समोर आलं की हा मंत्र म्हणले कायम किती जप केला तरी तुला परिणाम करणार नाही. नाही म्हणले आपला काही येत नाही म्हणले लाल तोंडाचं माकड. आता घरी गेले, स्नान करून हे करून बसले. हातात माळ घेतली की लाल तोंडाचं माकड समोर. नको म्हणल्यानंतर हे मन हटकून समोर आणतं. लक्षात घ्या दमन कशाला म्हणतात. ते पुन्हा काटायला लाल तोंडाचं माकड कट केलं तरी ते पुन्हा समोर. जितका दाबायला तितकं ते मन उफाळून आलेलं लाल तोंडाचं माकड. दुपारी बसला, संध्याकाळी बसला, दुसऱ्या दिवशी बसला, रात्रंदिवस ते लाल तोंडाचं माकड समोर. 3ऱ्या दिवशी आला. महाराज कशाला सांगितलं तुम्ही मला लाल तोंडाचं माकड? तुम्ही नसते म्हणलं तरी ते कधीच येणार नव्हतं म्हणले. आता तुम्ही सांगितल्यामुळे ते सारखं समोर येतं. काय करू मी? कारण महाराजांनी त्याला कुठं दर्शन द्यायचं होतं. म्हणून दमन प्रयोग नाही. शमन करून मी मागे सांगितलेले म्हणून विषया लांबवत नाही. शमन थोडासा का उपभोग घ्यायचा आणि इंद्रिय संयम हळूहळू अनेक प्रयोगांनी अध्यात्माच्या करायचं. कामावर ते कसा कंट्रोल करायचा, लोभावर कसा करायचा, हे हळूहळू प्रयोग आहेत आपल्याकडे, ते सगळे करायचे आणि त्याच्यानी सगळं करायचं. म्हणून इंद्रियातेन दंडिता, इंद्रियांना दंडू नका.
सेलूच्या बाबासाहेब महाराजांनी एक बाई, हे गडीवर राहत होते, सेलूची गडी, सुभेदार घराणं पहा गडीवर आहे. आता ती गडी संपली, बाबासाहेब सिद्ध पुरुष होऊन गेले, गडीवर होते. इकडे तिकडे सकाळ झाल्याबरोबर असं पाहायला लागले आजूबाजूला, तर त्या काळात बाया अशा उघड्यावरती, आताही खेड्यामध्ये, सेलू काय त्यावेळेस खेडच होतं, उघड्यावरते हे करायला लागले, ती लॅट्रिनला बसली. आता नग्न बाईला लॅट्रिन करत असताना यांनी पाहिलं की गेले, 2 चाकू घेतले की दाभण घेतली आणि दोन्ही डोळ्यात खुपसून आंधळे झाले. असे दृश्य पाहावे लागतात. त्याच्यापेक्षा देवा तुझ्याशिवाय नको म्हणून डोळेच फोडून घेतले. हा दमन